कॅन्सर हा खूप आधुनिक आजार आहे आणि आयुर्वेद हे खूप जुनं शास्त्र आहे, तरी सुद्धा ते ह्याच्यावर कसं काय परिणामकारक ठरतंय? आयुर्वेदात अर्बुद म्हणून त्याचं वर्णन आलं. कॅन्सरचा आजार तर होणारच, त्यावेळेसही आजार होते. आजाराचे चॅप्टर आहेत, प्रत्येक आजाराचा एक एक चॅप्टर आहे. तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे, ज्यामुळे त्याचं निदान होतंय, ज्याला आपण सेलचं परीक्षण करतो, बायोप्सी करतो, म्हणजे त्या सेलचं आयडेंटिफिकेशन करतो. नॉर्मल सेल आहे का अबनॉर्मल सेल आहे, ही टेक्नॉलॉजी अतिशय आहे. पण अशा सिमिलर लक्षणाचा आजार आयुर्वेदामध्ये सुद्धा होतात. त्यावेळेस सुद्धा समाज होतात, त्यावेळेस सुद्धा आजार होते. आयुर्वेदात कितीतरी आजार वर्णन केले आहेत, म्हणजे लाईफस्टाईलपासून ब्लड प्रेशर, डायबिटीज, आणि आयुर्वेदामध्ये दुसरं काय लाखो औषधी आहेत. आणि तुम्ही ठरवलं तर अजून त्याचे फॉर्म्युलेशन वेगळं करायचं, अजून 1 लाख तुम्ही ते करू शकता. तुमची इंडिव्हिज्युअल एबिलिटी आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. स्काय इज द लिमिट. तर त्यामुळे औषधाला खूप स्कोप आहे.